मी अनिल गुरुडे, वेलकम हॉलिडेजचा फाउंडर. आमची सेवा एअर तिकीट, व्हिसा, पासपोर्ट, हॉलिडे पॅकेजेस, कार रेंटल यामध्ये आहे आणि आम्ही जवळपास 5 वर्षापासून कार्यरत आहे. यामध्ये आम्ही जास्त आमचा जो क्लायंट्स बेस आहे तो कॉर्पोरेट्स आहे. त्यामध्ये आम्ही एअर तिकीट्सची सेवा, त्यानंतर हॉलिडे पॅकेजेस, डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनलचे पॅकेजेस करतो. ग्रुप टूर असो, कॉर्पोरेट टूर असो किंवा स्कूल कॉलेजेसचे ट्रिप असो, ते आम्ही अरेंज करतो. कोणत्या देशात आणि राज्यामध्ये कुठं कुठं सेवा आहे तुमची? आम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सेवा देतो. जसं डोमेस्टिकमध्ये राजस्थान झालं, काश्मीर झालं, कर्नाटका झालं, महाराष्ट्र झालं. त्यानंतर इंटरनॅशनलमध्ये आमचं युरोपमध्ये दुबई, बाली, व्हिएतनाम यासारख्या सेक्टरमध्ये आम्ही काम करतो. सिनियर सिटीजनसाठी काय व्यवस्था वेगळी? सिनियर सिटीजनसाठी आपण ग्रुप टूर्स अरेंज करतो, ज्यामध्ये आपण युरोप झालं किंवा दुबई झालं, थायलंड झालं यासारख्या देशांमध्ये आपण त्यांना सेवा देतो. नाही, आता समर व्हॅकेशन सुरू आहे तर काय त्याच्यामध्ये पॅकेज कसं ठरलं आहे, काय त्याच्यात सूट वगैरे दिली का? समर व्हॅकेशनमध्ये आपले जास्त जे आहेत ते ग्रुप टूर्स युरोपसाठी आहेत. युरोपमध्ये आपण 5 to 10% अर्ली बर्ड्सला डिस्काउंट्स करतो आणि रिजनेबल रेटमध्ये आपण पॅकेजेस प्रोव्हाइड करतो. फॅमिलीसाठी काय नवीन आता उन्हाळ्यात सुट्ट्या चालू झालेलं आहे, फॅमिलीसाठी काही वेगळा टूर्स आहे आपल्याला? फॅमिलीसाठी जसं आपण जर फॅमिली पॅकेजेस वगैरे असेल तर आपण त्यांना स्पेशल डिस्काउंट्स ऑफर करतो. ॲडव्हान्समध्ये जर त्यांनी आपल्याकडनं जर पॅकेज बुक केलं तर आपण त्यांना 10 to 15% पर्यंत आपण ऑफर करतो. किती लोक जोडलेले आहेत तुमच्या सोबत आज? साधारणतः हजारो आपण पॅकेजेस बुक केलेले आहेत, ज्याद्वारे आपण त्यांना डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनलमध्ये आपण त्यांचं पॅकेजेस बुक केले. वेलकम हॉलिडेचं वैशिष्ट्य काय वेगळं पण असतं? वेलकम हॉलिडेजमध्ये आपलं जे आहेत की इंटरनॅशनलसाठी जे व्हिजासाठी जे प्रत्येकांना जे चॅलेंजेस येतात ते आपल्याकडे फार मिनिमाइज होतात, कारण आपण व्हिजा हे प्रोसिजर जे आहेत ते फार स्मूथली करतो आणि ज्या कुठल्या देशामध्ये समजा त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल त्यांच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्हसोबत आमचं टाईप असल्यामुळे आम्ही त्यांना टेन्शन फ्री टूर देतो. की आमचं कॉर्पोरेट्ससोबत काम चालतं, त्यामुळे कॉर्पोरेट्स जे नामांकित कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्यासोबत आमचे टाईप्स आहेत, त्यामुळे फसवणुकीचं काही इश्यू नाही. आणि आमचे डॉक्टर्स, CA, त्यानंतर इंडस्ट्रियल्स लोकांसोबत पॅकेजेस बुक केले, तुम्ही त्यांच्या थ्रूही माहिती घेऊ शकता. आणि जसं आजकाल बघितलं आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला स्वस्त पॅकेजचं आमिष दाखवलं जातं आणि त्यामध्ये बरेच जण जे आहे ते फसले जातात. जसं की हॉटेल्स ऑनलाईनमध्ये दाखवलं काही जातं आणि तिथं गेल्यानंतर समजतं हे आहे काहीतरी वेगळंच. ऑफलाईन केलं चांगलं का ऑफलाईन प्रत्यक्ष? ऑफलाईन कधी बेटर राहील, कारण लोकल जर तुम्ही एजंटसोबत जर जुळाल तर तुम्ही त्याला प्रत्यक्ष चर्चा होते, तुम्हाला काय पाहिजे काय नाही याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती मिळते. आणि ऑनलाईनमध्ये जसं प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या कस्टमर सपोर्ट्सचे हे भेटतात. इन केस कधी आता जसं की फॉर एक्झाम्पल आता फ्लाईट्स कॅन्सल झालेत वॉरमुळे, तर बऱ्याचदा तुम्ही कॉल सेंटरला कॉल करता, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येत नाही किंवा वेटिंगला खूप असतात. आणि लोकल एजंट्स सोबत जर तुम्ही हे बुकिंग जर केलं तर तुम्हाला त्यांचा थ्रूआउट सपोर्ट मिळतो. एंटायर पॅकेज, हॉटेल्स असो किंवा तुमचे एअर तिकीट्स असो, व्हिजा असो, या बाबतीमध्ये ते तुम्हाला शुअरिटी देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणतं हक्काचा माणूस हक्काचा माणूस आपला असतो, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नसते. बरं, एखाद्याला समजा आता देवदर्शनाला जायचं आहे बाहेर, तर त्यांच्यासाठी काही आपल्याकडे वेगळं आहे का सर? देवदर्शनासाठी असं आता जसं की चारधाम यात्रा स्टार्ट होणार आहेत, तर चारधाम यात्रेसाठी आपल्याकडे पॅकेजेस आहेत. हेलिकॉप्टर्स पॅकेजेस आहेत, त्यानंतर बाय रोड पॅकेज पण आहेत. आपण हे दोन्ही प्रोव्हाइड करतो. मग ते यात्राचं स्वरूप कसं राहील तुमच्याकडे? काही त्याच्यावर ऑफर काय आता चारधाम? सध्या यात्रेच्या आला तर आपल्याकडे काही ऑफर्स वगैरे नाहीत. जे आहेत ते ग्रुप टूर्स सोबत आपण जोडू शकतो. काय आव्हान करसाल तुम्ही? मी प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही लोकल एजंटवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे बुकिंग्स करावे. ऑनलाईनवरती ट्रस्ट न ठेवता
तुम्ही आपल्या लोकल जे कुठले ओळखीचे असतील एजंट्स त्यांना संपर्क करा आणि तुमचं बुकिंग आजच कन्फर्म. आपल्या कंपनीचं नाव, पत्ता आणि नंबर. कंपनीचं नाव आहे वेलकम हॉलिडेज. आपलं शॉप नंबर D1106 अपोजिट एअरपोर्ट, जालना रोड, छत्रपती संभाजी.